रात्री शेतात जाताना जर तुम्ही ही एक चूक केली तर समजा बिबट्याला तुम्ही स्वतः आमंत्रण दिलंय. आणि आज मी सांगणार आहे असे नियम जे पाळले नाही तर शेतातून जिवंत परत येण्याची खात्री नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटचा नियम तुमचा जीव वाचू शकते. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच कामाचे व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहतो. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात बिबट्यांचे हल्ले वाढले आहेत. ऊसाची शेती, अंधार, ओसाड रस्ते आणि रात्री शेतात जाण्याची सवय हे सगळं बिबट्यासाठी परफेक्ट संधी आहे. आजचा व्हिडिओ भीती पसरवण्यासाठी नाही तर तुमचा जीव वाचवण्यासाठी आहे. तर नियम नंबर 1, एकट्याने कधीच शेतात जाऊ नका. तसं पाहिलं तर ज्या भागात बिबट्यांचा वावर आहे त्या भागातील शेतकऱ्यांनी संध्याकाळच्या टाईमला शेतात जाणे टाळावे, कारण बिबट्या नेहमी एकटा माणूस शोधतो. गटात माणसं असली की तो मागे हटतो. उदाहरण तुम्ही कधी ऐकलंच असेल, एकटाच गेला आणि परत आलाच नाही. म्हणून किमान 2-3 जण सोबत असले पाहिजे. लहान मुलांना कधीच एकटं पाठवू नका. नियम नंबर 2, मोबाईल टॉर्च नाही, खरी टॉर्च वापरा. मोबाईल टॉर्च बिबट्यासाठी खेळणं आहे. बिबट्याचे डोळे अंधारात चमक ओळखतात. कमजोर प्रकाशाला तो घाबरत नाही, म्हणून नेहमी हाय पॉवरचा टॉर्च वापरा. शक्य असेल तर डोक्यावर बांधायची टॉर्च वापरा. लाईट कायम हलती ठेवा. नियम नंबर 3, हा नियम खूप लोकांना माहीत नसतो. हळू चालणं, दबक्या पावलाने जाणं. बिबट्या अचानक हल्ला करतो, पण माणसाचा आवाज ऐकला तर सावध होतो. म्हणून मोठ्याने बोला, काठी जमिनीवर आपटा. शिट्टी असेल तर शिट्टीसुद्धा वाजवा. नियम नंबर 4, ऊस, झुडूप आणि पानवटे टाळा. बिबट्याचे घर कुठे असतं माहीत आहे? तो जास्त करून ऊसाची शेती, दाट झुडूप, पाणी असलेले ठिकाण अशा ठिकाणी जास्त वावरतो. यामुळे शेतात जाताना शॉर्टकट घेणं आणि अरुंद वाटेने जाणं टाळा. म्हणून मोकळ्या रस्त्यानेच जा. शक्य असल्यास दिवसाच कामे उरकवा. नियम नंबर 5, बिबट्या दिसला तर पळायचं नाही. हा नियम पाळला नाही तर पुढचे 10 सेकंद तुमचे शेवटचे असू शकतात. म्हणून सर्वात मोठी चूक पळणे हे टाळा. बिबट्या पळणाऱ्या गोष्टीचा पाठलाग करतो. माणसाला शिकार समजतो. म्हणून बिबट्या समोर आला तर डोळ्यात डोळे घालून बघा, पण चॅलेंज केल्यासारखे नाही. हळूहळू मागे सरका. हात वर करून शरीर मोठे दाखवा, पण खाली बसू नका आणि वाकूसुद्धा नका. आणि सर्वात महत्त्वाचं, दारू पिऊन शेतात जाऊ नका. रात्री हेडफोन वापरू नका. गावात बिबट्या दिसला असेल तर एकट्याने बाहेर पडू नका. फॉरेस्ट डिपार्टमेंटला लगेच कळवा. मित्रांनो, बिबट्या वाईट नाही, पण अज्ञान जीव घेतं. हा व्हिडिओ एक माणसाचाही जीव वाचवला तरी तो व्हायरल व्हायला हवा. म्हणून व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा तुमच्या भागात बिबट्या दिसला आहे का. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण तुमच्यासाठी आणत राहतो.